लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. 3 राज्यांमध्ये मोठा उलटफेर. तर पश्चिम बंगालमध्ये टीएमसीला मागे टाकून भाजप आघाडीवर, तामिळनाडूमध्ये विजय थलापती यांचा पक्ष आघाडीवर, तर केरळमध्ये काँग्रेस आघाडीवर. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सत्तेला भाजपकडून सुरुंग. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक विजय. बंगालच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापन करणार. पश्चिम बंगालमध्ये सर्व जागांचे कल हाती. तर तृणमूल काँग्रेस 87 जागांवर आघाडीवर, तर भाजप 200 जागांवर आघाडीवर. भाजपला स्पष्ट बहुमत. भवानीपूरमधून ममता बॅनर्जी आघाडीवर, शुभेंदू अधिकारी पिछाडीवर, तर शुभेंदू अधिकारी भवानीपूरमधून पिछाडीवर. नंदीग्राममधून आघाडीवर, तर शुभेंदू अधिकारी 2 मतदारसंघातनं निवडणूक लढत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप एक हाती सत्ता मिळवण्याच्या उंबरठ्यावर. भाजप पश्चिम बंगालमध्ये 200 जागांवर आघाडीवर, तर झालमुरी पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालच्या भवानीपूर विधानसभेच्या मतमोजणी केंद्राबाहेर टीएमसी आणि भाजप प्रतिनिधींमध्ये वाद. भवानीपूरच्या सखावत या मेमोरियल शाळेमधील मतदान केंद्राबाहेर बाचाबाची. यावेळी मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचं वातावरण होतं. अमरावतीच्या मोर्शीमध्ये खासदार अनिल बोंडेंच्या नेतृत्वात भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. ढोल ताशे वाजवत एकमेकांना मिठाई भरवत भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालच्या हावडा भागामध्ये टीएमसीचे उमेदवार आघाडीवर, तर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये भाजपची आघाडी. टीएमसी पिछाडीवर. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये काटेकी टक्कर. पश्चिम बंगालच्या बाकुरामध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, तर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते समोरासमोर. पश्चिम बंगालमधील आसनसोलमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये राडा, तर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करून खुर्च्यांची तोडफोड केल्याचा आरोप. कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये काही जण जखमी झाल्याची माहिती. पश्चिम बंगालच्या आसनसोलमधील तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयाला आग, तर भाजप कार्यकर्त्यांनी ही आग लावल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप. पश्चिम बंगालमधील परगणाच्या बैराकपूर मतदान केंद्रावर राडा. भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये यावेळी झटापट. सुरक्षा रक्षकांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतं एकवटली, तर शुभेंदू अधिकारी यांची ही प्रतिक्रिया. तर ममता बॅनर्जींच्या सरकारविरोधात मतदारांनी रोष व्यक्त केला. ममतांना कंटाळलेल्या जनतेनं हिंदुत्वाला मतं दिली आहेत. शुभेंदू अधिकारी यांची ही टीका. देशाच्या सुरक्षेसाठी पश्चिम बंगालचा विजय महत्वाचा होता. खोट्या गोष्टी सांगून जिंकू शकत नाही हे विजयानं दाखवून दिलं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील कलांवर विनोद तावडेंची ही प्रतिक्रिया. तर आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये सुद्धा आमचं सरकार बनणार. तावडेंची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये पॅरामिलिटरीनं ताबा घेतला. 90 लाख मतं डिलीट केली गेली. संजय राऊतांची भाजपवर टीका. तसंच निवडणूक आयोग हा त्यांचा मित्रपक्ष आहे, त्यामुळे ते काहीही करू शकतात. राऊतांचा हल्लाबोल. तर दुहेरी भूमिका बंद करा. नवनाथ वन यांची संजय राऊतांवर टीका. 5 पैकी 3 राज्यांमध्ये भाजप एनडीएला स्पष्ट बहुमत. आसाम बंगालमध्ये कमळ फुललं. देश मोदी शहा यांच्या पाठीशी. नवनाथ वन यांचा पलटवार. 90 लाख लोकांना मतदान करू दिलं नाही, पण तरी सुद्धा ममता बॅनर्जींनी चांगली लढत दिली. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या पराभवावर आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. मंत्री उदय सामंतांची पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया. तर भाजप संविधान बदलणार या अफवेमुळे लोकसभेला फटका बसला असल्याचं सामंतांचं विधान. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे सामंतांनी मानले आभार. पश्चिम बंगालचा निकाल देशाला अपेक्षित होता. नवनीत राणा यांची प्रतिक्रिया. तर जो भगव्याचा विरोध करेल त्यांच्यासोबत देशातील एकही राज्य राहणार नसल्याची राणांची प्रतिक्रिया. भाजपनं पश्चिम बंगालमधील घुसखोरी दादागिरी आटोक्यात आणली, त्यामुळे जनतेनं पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून भाजपला मतदान केलं. पश्चिम बंगालच्या निकालावर अतुल सावे यांची ही प्रतिक्रिया. तामिळनाडूमध्ये डीएमके 72 जागांवर आघाडीवर, तर एडीएमके 54 जागांवर आघाडीवर. शिवाय टीव्हीके हा पक्ष 107 जागांवर आघाडीवर. कलांनुसार टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष होण्याच्या मार्गावर. 167 नंतर तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच तिसऱ्या पक्षाची सत्ता येणार. 1967 पासून तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णा द्रमुकची सत्ता असायची. तब्बल 59 वर्षांनंतर तामिळनाडूच्या राजकारणात हा मोठा उलटफेर.
सर्वात मोठा गड मानल्या जाणाऱ्या चेन्नईमध्ये डीएमकेची पिछेहाट. चेन्नईमधल्या सर्व 16 मतदारसंघात डीएमकेची पिछाडी, तर एमके स्टॅलिन यांना हा धक्का बसण्याची शक्यता. चेन्नईतील अभिनेता विजयच्या घरी जल्लोष. अभिनेता विजयच्या कुटुंबाकडून घरात मोठा जल्लोष. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्ष स्पष्ट बहुमताच्या वाटेवर. टीव्हीके 107 जागांवर आघाडीवर. तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय थलापती यांचा पक्ष विजयाच्या उंबरठ्यावर, तर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण. चेन्नईमध्ये टीव्हीके पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांना लाडू पेढे भरवत जल्लोष. तामिळनाडूमध्ये डीएमके पक्षाचे प्रमुख एमके स्टॅलिन यांचा धक्कादायक पराभव. कोलाथूर मतदारसंघामध्ये टीव्हीके पक्षाच्या बाबू यांनी त्यांचा पराभव केलाय. अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडून अभिनेते थलपती विजय यांची भेट. विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक विजयानंतर सदिच्छा भेट घेतल्याची माहिती. अभिनेता विजय यांच्या ड्रायव्हरचा मुलगा बिरुंगबाक्कमधून आघाडीवर, तर ड्रायव्हरच्या मुलाला सुद्धा विजय यांनी विधानसभेचं तिकीट दिलं होतं. केरळमध्ये काँग्रेसला बहुमत. डाव्यांच्या एकमेव गडाला सुद्धा काँग्रेसकडून चुरुंग. काँग्रेस 102 जागांवर आघाडीवर, तर डावे पक्ष 35 जागांवर आघाडीवर. केरळमध्ये राज्य डाव्यांच्या हातून आता निसटण्याची शक्यता. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमधून 3 जणांची नावं चर्चेत. चेन्नईतला बी सतीशन, केसी वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. केरळमध्ये विद्यमान मुख्यमंत्री पिनराई विजयन पिछाडीवर. केरळमध्ये उलटफेर होण्याची शक्यता. काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल, तर काँग्रेस 102 जागांवर आघाडीवर. आसाम विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची पुन्हा एक हाती सत्ता. मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी 101 जागा मिळवत गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 23 जागा. संध्याकाळी 6:30 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयामध्ये जाणार. दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये संध्याकाळी विजयाचा जल्लोष होणार. दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गर्दी, तर राहुल आणि प्रियंका गांधी सेना असे लिहिलेले पोस्टर्स हाती घेतले. भाजपला सत्ता का द्यावी असा पोस्टरवर आशय. पश्चिम बंगाल आसाममध्ये भाजपच्या विजयानंतर मुंबई भाजप कार्यालयामध्ये जल्लोष, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांकडून एकमेकांना रसगुल्ला भरवत आनंद व्यक्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वासाच या ठिकाणी त्याचा हा विजय होत आहे. अजित गोपछडे यांची प्रतिक्रिया. तर ममता सरकारच्या काळात अनेक स्वयंसेवकांच्या हत्या. या हत्यांच्या पापाचं फळ आज ममता सरकार भोगतंय. खासदार अजित गोपछडे यांची ममता बॅनर्जींवर टीका. पश्चिम बंगालमध्ये लोकांनी हुकुमशाहीचा मुडदा पाडलाय. अन्याय अत्याचाराविरोधात जनतेनं कौल दिलाय. पश्चिम बंगालमधील निकालावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर येणाऱ्या दिवसात ममता दीदींचे कुणी नावही घेणार नाही. महाजनांची ममता बॅनर्जींवर टीका. ज्या प्रकारचे निकाल समोर आले आहेत ते बघता नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला यश मिळालंय. तामिळनाडूमध्ये डीएमकेचा पराभव हे सिद्ध करतो की देशभरात नरेंद्र मोदींची लाट आहे. भाजप नेते आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या विजयानंतर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. जिलेबी वाटप करून तसंच बँड लावून कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर साताऱ्याच्या कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदेंकडून जल्लोष. कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंद व्यक्त. पश्चिम बंगाल आसाममधील विजयानंतर वर्ध्याच्या देवळीमध्ये भाजपचा जल्लोष, तर आमदार राजेश बकाने यांच्या कार्यालयामध्ये फटाके वाजवत जल्लोष. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय. 2,18,000 मतांनी सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय. सुनेत्रा पवारांनी अजित पवारांच्या मताधिक्याला सुद्धा मागे टाकत विक्रमी मताधिक्यानं विजय संपादन केलाय. बारामतीकरांचा विश्वास. दादांच्या स्मृतींना अर्पण. दादांच्या आठवणींनी आज सर्वजण भावूक. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भावनिक प्रतिक्रिया. विजयाचा जल्लोष कुणीही करू नये, गुलाल उधळू नये, सुनेत्रा पवारांचं बारामतीकरांना आवाहन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा नवा विक्रम. 2019 मध्ये अजितदादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मताधिक्य. आतापर्यंत सुनेत्रा पवारांना 1,68,000 मताधिक्य, तर 2019 मध्ये अजितदादांना 1,65,000 मताधिक्य मिळालं होतं. नागपुरात राष्ट्रवादीची बॅनरबाजी. बॅनरवर सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री होण्यास साथ देऊ असा आशय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवारांनी लावले बॅनर.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयाबद्दल सर्व बारामतीकरांचे मनपूर्वक आभार. सुनेत्रा पवारांच्या विजयानंतर जय पवारांची ही प्रतिक्रिया. तर विजयानंतर जल्लोष करू नका, जय पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर जय पवार बारामतीत. जय पवारांकडून अजित पवारांच्या स्मृतीस्थळावर जात अभिवादन. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर आमदार रोहित पवारांकडून सुद्धा अभिनंदन. तर हा विजय म्हणजे अपेक्षेप्रमाणे बारामतीकरांनी दाखवून दिलेलं अजितदादांवरचं प्रेम आणि त्यांनी दादांना वाहिलेली कृतज्ञता आहे, आदरांजली आहे. रोहित पवारांची ही प्रतिक्रिया. बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांना रेकॉर्ड ब्रेक मतदान. निवडणुकीच्या निमित्तानं बारामती दादांच्या पाठीशी असल्याचं दिसलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांची ही प्रतिक्रिया. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. विजयानंतर अक्षय कर्डिलेंना खांद्यावर उचलून कार्यकर्त्यांचा जल्लोष. 1,40,093 मतांनी अक्षय कर्डिले विजयी. तर राहुरीकरांनी माझ्या वडिलांवर विश्वास दाखवला. अक्षय कर्डिलेंची प्रतिक्रिया. तर ज्यांनी मला मतदान केलं ते फक्त आता मतदार नाहीत तर माझे कुटुंबीय आहेत. विजयानंतर अक्षय कर्डिलेंचं वक्तव्य. ठाण्यातील भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष. पश्चिम बंगालमध्ये भाजपला यश मिळाल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष. थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.